मी रवींद्र वाणी, शिल्प निर्देशक ठरणार। आज आपण माहिती घेणार आहे NSQF लेव्हलबाबत। तर या ठिकाणी आपण या NSQF मध्ये 4 मॉड्यूल बघितले, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रोफेशनल नॉलेज, प्रोफेशनल स्किल, कोर स्किल आणि रिस्पॉन्सिबिलिटी। आता प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपल्याकडे असणारं थेरोटिकल नॉलेज, प्रोफेशनल स्किल म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, त्यानंतर कोर स्किल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघतो की सॉफ्ट स्किल किंवा कम्युनिकेशन स्किल किंवा कम्प्युटर विषय स्किल हे कोर स्किलमध्ये येतं, आणि शेवटचा जो आहे म्हणजे महत्त्वाचा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी। तर ह्या 4 मॉड्यूलच्या आधारावरती NSQF लेवल 1 ते NSQF लेवल 10 पर्यंत याला बायफर्गेशन केलेले। तर या ठिकाणी NSQF लेवल 1 ला जर आपण एक साधं एक्झाम्पल जर बघितलं तर याच्यामध्ये आपण मेसनचं एक उदाहरण घेतलेलं आहे, कन्स्ट्रक्शन सेक्टरचं, ज्याच्यामध्ये हेल्पर आहे। त्या हेल्परला जर सपोज आपण सांगितलं की एका ठिकाणी असलेल्या विटा ह्या दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला नॉलेज असणं गरजेचं नाही, किंवा त्याच्यामध्ये स्किल असणं गरजेचं नाही, किंवा त्याला कम्युनिकेशनची सुद्धा आवश्यकता नाही आहे, आणि त्याच्यावर जबाबदारी नाही आहे की एवढ्या विटा याच वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजे, ही सुद्धा त्याच्यावरती जबाबदारी नाही आहे। तर अशा लेवल आपण म्हणतो लेवल 1। त्याच्यानंतर या लेवल 2 वरचं जर आपण बघितलं तर याच्यावरती मात्र थोडंफार नॉलेज असणं आपल्याला गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याचं प्रॅक्टिकली नॉलेज म्हणजे त्याचं वेट किती आहे, किंवा खरंच तो व्यक्ती त्या तिथपर्यंत ठेवू शकतो का, ह्याच्याबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे। थोडं बहुत आपण ज्याला काम सांगणार आहे किंवा ज्याच्याकडून आपण काम करून घेणार आहे, कमीत कमी ॲटलिस्ट त्याच्याशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे, एवढं आपल्यामध्ये कम्युनिकेशन स्किल ॲटलिस्ट त्याच्यामध्ये पाहिजे। आणि शेवटचं म्हणजे की ती एक जबाबदारी आपल्याला दिलेली आहे तर ती पूर्ण करायची आहे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी। म्हणजे तिथं या ठिकाणी 2ला आपली रिस्पॉन्सिबिलिटी काही ना काही असतेच। याच पद्धतीनं जर आपण लेवल 3, लेवल 4, लेवल 5 हे जर आपण जर बघितले तर याच्यामध्ये जबाबदारी ही वाढत जाते, प्रोफेशनल नॉलेज वाढत जातं, प्रोफेशनल स्किल वाढत जातं, कोर स्किल वाढत जातं। मग यानंतर जर आपण या 5 लेवल नंतर जर आपण 6व्या लेवलचा जर विचार केला, किंवा 7व्या लेवल, 8, 9, 10 या लेवलचा जर आपण जर विचार जर केला, तर या ठिकाणी मात्र प्रोफेशनल नॉलेज, प्रोफेशनल स्किल हे थोड्या बहुत प्रमाणात कमी असलं तरी चालेल, परंतु कोर स्किल आणि मिळणारी जबाबदारी ही मात्र वाढलेली असते। तर धन्यवाद। या पद्धतीने आपण हे 10